हे गायज गुड मॉर्निंग. तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आणि आता वाजले असतील किती 11 वाजले असतील आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेला बनवायला, कारण की कालसुद्धा आपला ब्लॉग आला नाही. तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्याकडे जे पालेभाज्या लावल्या आहेत त्या किती मोठ्या झालेल्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला बघूया काय काय लावलं आहे ते आणि किती मोठ्या झाल्या आहेत त्या. तर चला. तर तुम्ही इकडे बघू शकता जे आम्ही लावलेलं आहे मेथी, ते किती मोठी झालेली आहे. आणि यामध्ये सुद्धा लावलेले आहे मेथीचे, बघू शकता. आणि या दांडावरती लावलेले आहेत मुले, हे बघू शकता. हे छोटे छोटे आहेत ते मुले आम्ही लावलेले आहेत इकडे. सर्व बघायला लावलेले आहेत मुले. आणि यामध्ये पालक टाकलेला आहे, तर पालकसुद्धा तुम्हाला मी दाखवतो. पालक किती मोठा झालेला आहे. तर हा बघू शकता यामध्ये पालक अजून थोडा छोटा वाटतो. ह्या बघा काय टाकलं आहे यामध्ये. मला वाटतं कोथिंबीर टाकली असेल, कारण की कोथिंबीर अजून उगवलेली नाही. तर तुम्हाला मी सांगतो आमच्याकडे मेथी का लावलेली आहे, कारण की मेथी मला खूप आवडते, मेथीची भाजी. आणि त्यानंतर आपण मेथीचा पराठासुद्धा करून खाऊ शकतो, तो पण मला खूप आवडतो. तर अजून थोडी मोठी झाली मेथी का नंतर मी पराठा बनवून खाईन, आणि कसा पराठा बनवतात मेथीचा हे तुम्हाला मी दाखवेन नक्की. आणि पालकसुद्धा, कारण की पालक हा डाळीमध्ये खूप छान लागतो. तर आम्ही पालकसुद्धा लावलेला आहे. आणि यावर्षी भाजी थोडी कमी लावलेली आहे. दरवर्षी आम्ही सर्व लावायचो, टमाटर, गवार, भेंडे वगैरे जे पण असेल ते आम्ही सर्व लावायचो. पण यावर्षी काही कारणामुळे थोडं कमी लावले आम्ही. आणि बघू शकता मेथीला पाणी देण्यासाठी हे केलं आहे, कारण की इथे हा पाईप आहे इथं सोडायला जाईल, आणि इथे खड्डा पडू नये म्हणून हा थोडासा गवत टाकलेला आहे, यावरती पाणी पडेल आणि इथे खड्डा पडणार नाही. आणि हे जे चौकोनी केलेलं आहे मेथी लागण्यासाठी, याला आमच्याकडे अर्क म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. मेथी खाण्याचे आणि पालक खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत. तर तुम्ही पण नक्की खा मेथी आणि पालक. आणि अजून एक वस्तू तुम्हाला मी दाखवतो, तीसुद्धा आमच्याकडे लावलेलं आहे. तर चला. आणि इथे बघू शकता आमची पाण्याची मोटर, इथं आम्ही पाणी घेतो तिकडे. आणि अजून दुसरंसुद्धा दाखवतो मी. आम्ही राईचा पाला लावलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता किती मोठं झालेलं आहे, कारण की रात्रीच्या मी राईच्या पाल्याची भाजी खाली टाकायचं, त्यानंतर ते होते. तर बघू शकता आम्ही या रस्त्याला टाकलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.